नमस्कार. द होम शेफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चमचमीत पुरी भाजीचा बेत. बनवायला अत्यंत सोपी आहे, पण याची चव इतकी सगळ्यांना आवडते की सगळ्यांनाच ती खावीशी वाटते. बऱ्याच ठिकाणी हॉटेलमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आवर्जून तिथे आपण पुरी भाजी ही खातच असतो. आज अशीच भाजी आणि पुरी आपण आज घरामध्येच बनवणार आहोत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. खूपच मस्त आणि चमचमीत अशी बटाट्याची भाजी आणि सोबतच पुरी आपण बनवणार आहोत. तेव्हा चला तर मग पाहूयात आपण ही रेसिपी कशी बनवणार आहोत. इथे चमचमीत मस्त बटाट्याची भाजी आपण बनवण्यासाठी घेतलेला आहे. भगोण्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छानसं गरम झालं की 1 चमचा मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्येच 2 मोठे बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहेत. कांदा जो आहे तो तेलामध्ये थोडासा परतवून घ्यायचा आहे. थोडासा याचा कच्चेपणा जाईल एवढाच आपण परतवून घेणार आहोत. जास्त कांदा जो आहे तो आपण काळा पडेपर्यंत फ्राय नाही करून घ्यायचा. थोडासा लालसर गुलाबी होईपर्यंतच तो आपण परतवून घेणार आहोत. आता याच्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकून तेही परतवून घेऊयात. इथे मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. तेही आपण याच्यामध्ये टाकून छानसं परतवून घेऊयात. थोडा वेळ परतवून घेऊयात म्हणजे याचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल. आता कांदा छानसा परतला गेला की याच्यामध्ये आपण 2 मोठे बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि यालाही छानसं परतवून घ्यायचं आहे आणि याचाही कच्चेपणा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपण थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे. आता टोमॅटोही छानसं परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे, 1 चमचा धने पावडर टाकलेली आहे, 1 मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. तिखट जे आहे कमी जास्त आपण इथे करू शकतो. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि याला छानसं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता यातले सगळे जिन्नस जे आपण टाकलेले आहेत ते छानसे एकजीव होत नाहीत तोपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जो कांदा आणि टोमॅटो मऊ होऊन एकजीव होणं गरजेचं आहे, कारण हा मेन मसाला आहे. कांदा आणि टोमॅटो छानसा एकजीव झाला आणि याच्यामध्ये जे मसाले आपण टाकलेले आहेत तेही छानसे एकजीव झाले की आपली जी बटाट्याची भाजीची ग्रेव्ही आहे ती खूपच चवीला अप्रतिम होते. त्यामुळे आपण याला छानसं शिजवून घ्यायचं आहे. मसाला थोडासा घट्ट झालेला आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकून आपण याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटोही छानसं विरघळलं जाईल आणि बाकीचे मसालेही याच्यामध्ये छानसे शिजले जातील. कारण जे मसाले आपण टाकलेले असतो ते जेवढे छानसे कुक होतील, जेवढे छानसे शिजले जातील तेवढीच ग्रेव्हीला चवही येते आणि भाजीला रंगही छान येतो आणि तेलही छानसं सुटतं. आता इथे तुम्ही पाहू शकता 4 ते 5 मिनटं मी मंद आचेवरती ही ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे आणि तेल छानसं सुटलेलं आहे आणि भाजीला खूप सुंदर रंग आलेला आहे. आणि आता उकडलेले बटाटे आपण या ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊयात. 4 बटाटे उकडवून मी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 3 बटाटे जे आहेत ते आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणत असाल की 3 का 4 घेतलेले असताना, तर 3 जे आहेत आपण अशा पद्धतीने फोडी करून टाकणार आहोत आणि 1 जो बटाटा आहे तो कुस्करून टाकणार आहोत. बटाटा कुस्करून टाकल्यामुळे भाजीला आपल्या जो आहे तो घट्टपणा येतो. कधीही जेव्हा आपण रस्सा बटाट्याची भाजी बनवत असतो तेव्हा 1 बटाटा किंवा 2 बटाटे जे आहेत ते कुस्करून टाकल्यामुळे भाजीला घट्टपणा येतो आणि भाजी मिळून यायलाही मदत होते. आता इथे मी 3 बटाटे फोडी करून आणि 1 बटाटा जो आहे तो कुस्करून टाकलेला आहे. आता याच्यामध्ये गरम पाणी आपण टाकून घेणार आहोत. गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला तर्री यायला छानशी मदत होते. आता बटाटे जे आहेत ते ग्रेव्हीमध्ये छानसे मिक्स करून घेऊया. खूपच चमचमीत आणि अगदी हॉटेलमध्ये मिळते त्याच चवीची आपली बटाट्याची भाजी ही बनते. आणि आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकून घेऊया. आता तुम्ही इथे पाहू शकता आपली बटाट्याची भाजी जी आहे ती खूपच सुंदर दिसते आहे. याचा रंग किती छान आलेला आहे आणि तेलही किती छानसं सुटले गेलेलं आहे. जेव्हाही कधी अचानक घरी पाहुणे आले असतील तेव्हा झटपट अशा पद्धतीने पुरी भाजीचा बेत बनवा. तुमची नक्की तारीफ सगळे करतील याची मला खात्री आहे. आता ही बटाट्याची भाजी जी आहे आपली रेडी तर आहेच, पण याला आपण 1 ते 2 उकळी येईपर्यंत गॅसवरती आपण शिजवून घेणार आहोत म्हणजे याच्यामधले जे मसाले आहेत बटाट्यामध्ये छानसे मिक्स होतील. आता बटाट्याची भाजी छानशी उकळेपर्यंत आपण साईडला पुऱ्या तळून घेऊया. इथे कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि पुऱ्याही लाटून घेतलेल्या आहेत. आता इथे पुऱ्या ज्या आहेत आपण तेलामध्ये सोडून तळून घ्यायच्या आहेत. जेव्हाही आपण पुऱ्या टाकतो तेलामध्ये थोडंसं तेल जे आहे ते वरच्या बाजूने अशा पद्धतीने सोडून घ्यायचं आहे म्हणजे पुऱ्या ज्या आहेत आपल्या छानशा फुगायला मदत होतात. आणि थोडंसं वरून असं प्रेस करायचं आहे, अगदी थोडंसं, म्हणजे याचे काठ जे आहे तेही छानसे तळले जातील. आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊयात. आणि पुरी आणि भाजीचं कॉम्बिनेशन जे आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, खूपच
टेस्टी लागतं आणि सगळे खाणारे जे आहेत ते आवडीने खातात. आता ही पुरी आपली छानशी तळली गेलेली आहे, ती आपण काढून घेऊयात. अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्याही आपण तळून घेणार आहोत. थोडंसं वरून तेल स्प्रिंकल करायचं आहे, म्हणजे पुऱ्या छानशा फुगल्या जातील. आणि इथे मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्याही आपण तयार करून घेतलेल्या आहोत. आता बटाट्याची भाजीही तयार आहे आणि पुऱ्याही तयार आहेत. आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊयात. बटाट्याची भाजी मी प्लेटमध्ये घालून घेतली आहे आणि पुऱ्याही ठेवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली भाजी दिसते आहे आणि किती छानशा पुऱ्या आपल्या दिसत आहेत. आता आपली ही पुरी भाजी खाण्यासाठी अगदी रेडी आहे. खूपच चमचमीत आणि चवीला तितकीच भारी आपली ही पुरी भाजी अगदी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही ही पुरी भाजी घरी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही पुरी भाजीची रेसिपी कशी वाटली. भरभरून तुम्ही या व्हिडिओला प्रेम द्या, जेणेकरून मी अशाच पद्धतीच्या रेसिपी तुमच्यापर्यंत आणू शकेन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग.